पण बऱ्याच लोकांचं आपण बघतो, आपल्या पण पॉडकास्टमध्ये बरेच लोक कॉमेंट्स करतात, कोणाचं दुखणं आहे, कोणाचं आजार पण आहे, हॉस्पिटलायझेशन चालू आहे, म्हणजे मेडिकल ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. तर ह्या पण गोष्टीचं ग्रहांना घेऊन काही रिलेशन आहे का? बरोबर. प्रत्येक ग्रह जसा पॉझिटिव्हली तुम्हाला रिझल्ट देतो, जर तुमच्या पत्रिकेमध्ये तो थोडासा डिस्टर्ब असेल, निचीचा असेल किंवा काही प्लॅनेटरी कंडिशन खराब आहे किंवा डिग्री कमी असेल किंवा आणि काय असेल, तर तो ग्रह तुम्हाला आजारपण ही देतो. फॉर एक्झाम्पल, आता समजा जर सूर्य तुमच्या पत्रिकेमध्ये थोडंसं डिस्टर्ब आहे, तर तुम्हाला कॅल्शियम, विटॅमिन्स, त्याचबरोबर तुमची इम्युनिटी ही थोडी वीक राहू शकते. ठीक आहे. चंद्र जर तुमचा डिस्टर्ब असेल तर तुमचं मन चंचल राहतं किंवा डिप्रेशन देतो. चंद्र लो लेवलचं डिप्रेशन देतो. त्यानंतर जर गुरु तुमच्या पत्रिकेमध्ये थोडा डिस्टर्ब असेल तर तुम्हाला कावीळ होणे, लिव्हर रिलेटेड, घरामध्ये कोणाला तरी श्वासाच्या रिलेटेड आजार, हे गुरुग्रह देतो. त्याच्यानंतर चौथं सांगायचं झालं तर राहू ग्रह हे तुम्हाला इन्फेक्शन्स देतात. ओके. ठीक आहे. इन्फेक्शन्स जे असतात ते राहू ग्रह देतात. त्याच्यानंतर पाचवं जर आपण बघायला गेलं तर बुध ग्रह. बुध ग्रह काय करतो, तुम्हाला डीप डिप्रेशन देतो. माझ्यामध्ये बुध ग्रहाला बऱ्यापैकी लोकांनी खूप हलक्यात घेतलंय. ओके. सगळ्यात मी तर म्हणतो लोकांनी बुध ग्रहाला मेंटेन ठेवलं पाहिजे, कारण बुध म्हणजे तुमची बुद्धी, बुध म्हणजे तुमचा सबकॉन्शियस माइंड. बरोबर आहे. ठीक आहे. तुमची डिसिजन मेकिंग पॉवर ही बऱ्यापैकी बुध ग्रहच तुम्हाला देत असतो. त्याच्यानंतर 6 नंबर आहे आपला शुक्र. शुक्र लक्झरी पण देतो, पण आजारपणामध्ये जर बघायला तर स्किन रिलेटेड इश्यू, डॅन्ड्रफ रिलेटेड, पिंपल्स येणे, किडनी रिलेटेड इश्यू, हे सगळे आपण शुक्रावरून बघतो. त्याच्यानंतर आपण बघायला गेलो तर शनी. शनी ग्रहाला जर आपण बघायला गेलो तर शनी ग्रह हे तुम्हाला बॅक पेन म्हणा किंवा जॉईंट्स पेन किंवा गुडघे दुखी हे शनी ग्रह देतात. केतू काय करतो, तो परत तुम्हाला गाठ देतो, इन्फेक्शन्स देतो. ठीक आहे. आणि शेवटचा आहे मंगळ ग्रह. मंगळ ग्रह काय करतो, तुम्हाला ब्लडमध्ये हिमोग्लोबिन्स कमी जास्त करतो किंवा तुम्हाला ॲग्रेशन देतो, बीपी रिलेटेड इश्यू हे मंगळ ग्रह देतो. हे 9 ग्रह आपल्याला बऱ्यापैकी आजारपणं सुद्धा शो करतात. तर तुम्हाला कुठला आजार आहे तो त्याच्यावर तुम्ही अंदाज घेऊ शकता की माझा कुठला ग्रह डिस्टर्ब असू शकतो, आणि त्याच्यावरती सिंपल जरी आपण उपाय केले तरी तुम्हाला बऱ्यापैकी ह्याच्यामधून तुम्ही बाहेर येऊ शकता.